जी आता जी सागर भाऊ विषयी का बाबू साळवे विषयी जी घटना झालेली आहे त्याच्याबद्दल सांगायबद्दल मी तुमच्यासमोर आलेले आहे। मला म्हणतो 21 तारखेला मला कॉल आला। आमचे पहिले भांडणं घरचे इश्यू झालते थोडेसे, बाबू साळवेचे माझे ते मिटले होते, पण जे आता हे मध्ये वातावरण श्रीरामपूरचं झालं तर मला पक्का चित्तेचा रवी पाटलाचा फोन आला मला व्हॉट्सअप कॉल का आम्ही असा व्यक्ती बोलतोय म्हणे। म्हणलं तुम्ही कोण? तर म्हणे त्यांनी नाव वगैरे सांगितलं मला, म्हणे ताई तू घाबरू नको म्हणे, आमच्याशी मोकळ बोल म्हणे। म्हणलं बोला। तर मग मी त्यांच्याशी बोलले। ते म्हणले काय पाय आता असं प्रकरण श्रीरामपूरचं घडतंय म्हणे, तुझे पण पहिले भांडणं झालेले, तुझ्या मागं 2 लेकरं आहे, तुझा डिवोर्स झालेला आहे, तुझ्या मागं कोण नाही आहे, नंतर हे तुला टेन्शन होईल, तुला भीती होईल, तू फक्त एवढं एक फिर्याद एवढं कर म्हणे का हे आमच्यापर्यंत आले नाही पाहिजे हो बाबू साळवेन ते। म्हणलं हो, मग मी श्रीरामपूरला जाते म्हणलं, त्यांना एवढं सांगितलं। ते म्हणे श्रीरामपूरला नाही घेणार म्हणे, तू शिर्डीला जाय, आम्ही शिर्डीला सगळं सांगून ठेवले। म्हणलं का म्हणून? तर नाही म्हणे आम्ही तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय म्हणे, आम्ही तुझ्या संग आहे म्हणे, तू घाबरू बिगरू काही नको म्हणे, तू शिर्डीला जाय। मग मी शिर्डीला गेले। ते साहेब होते तिथं DSP, त्यांनी मग सांगितलं मला भारती साहेबांनी, म्हणे काय आहे? मग मी त्यांना फिर्याद सांगितली की म्हणलं असं आहे, फक्त त्यांना वॉर्निंग द्या म्हणलं बाबू साळव्याला का मला काही तकलीफ झाली नाही पाहिजे आणि काहीच नाही म्हणलं, माझी काही दुसरी फिर्याद नाही म्हणलं। म्हणे हो चालन म्हणे, ओके आम्ही हीच फिर्याद हे करू म्हणे, आम्ही त्याला वॉर्निंग देऊ म्हणे। म्हणलं चालन। मग त्यांनी अंगठा वगैरे घेतला माझा तिथं। मग मी त्यांना सांगितलं म्हणलं याच्यात काय काय लिहिलेलं आहे? तर ते म्हणे तुला वाचता? म्हणलं नाही मला वाचता नाही येत म्हणे, ते आमच्यावर भरोसा ठेव म्हणे, तू काही टेन्शन घेऊ नको म्हणे, तू जाय म्हणे, आम्ही आमच्या हिशोबाने करतो म्हणे। म्हणलं हो चालन। मग मी तिथून 2 वाजता घरी आले। मग मला 22 तारखेला तरी 3च्या 4च्या दरम्यान मी न्यूज पाहिली इंस्टाग्रामला। मी त्या दिवशी काही नाही बोलले। मग मी 23 तारखेला तिथं त्यांच्यापाशी गेले शिर्डीला आणि त्यांना सांगितलं का हे आरोप सगळे खोटे आहे, तुम्ही माझ्या नावाचा गलत उपयोग करू नका, माझी इज्जत जाऊ राहिली, त्यांची बी इज्जत जाऊ राहिली, तुम्ही असं करू नका। मग ते मला म्हणले का तू टेन्शन घेऊ नको म्हणे, काही नको, तुझ्या मागं सगळे उभे आहे म्हणे, तू काही हे करू नको म्हणे, तू उलट म्हणे तू फिर्याद ही केली तर तुझ्या मागं अजून लोक फिर्याद देतील म्हणे, सगळं देणार आहे म्हणे। म्हणलं पण माझी फिर्याद आहेच नाही म्हणलं, माझ्या संग घडेल बी नाही म्हणलं, काहीच नाही। ते म्हणे नाही म्हणे, तू आजच्या आज कोर्टात जाय श्रीरामपूरच्या आणि तू सांग म्हणे की माझ्या संग झालेले असं वगैरे, मेडिकल कर। म्हणलं नाही मी मेडिकल नाही करू शकत म्हणलं, माझ्या संग घडेलच नाही म्हणलं हे, मी त्यांना कधी पाहिलं बी नाही म्हणलं, पाहिलं पण म्हणलं इंटरनेटवर असं हे करताना न्यूजमध्ये पाहिलं म्हणलं, मी समोर कधी पाहिलं नाही, ते माझ्या संग कधी समोर बोलले नाही, मला कधी धमकी तर उशे पण ते कधी माझ्या संग बोलले बी नाही म्हणलं। राहिला बाबू साळवेचा विषय, त्यांचे आमच्या पहिल्यापासून घर संबंध होते, ते झालतं आमचा फॅमिली इश्यू झालता थोडासा लग्नात, त्याच्यामुळे ते भांडणं मिटले होते, सगळं झालतं। पण हे जे त्यांनी टाकले हे आरोप सगळे खोटे। बाबू साळवे कुठले राहणार आहे? श्रीरामपूरचेच। तुम्ही? श्रीरामपूरचे। मग शिर्डीचा काय संबंध आला फिर्यादीचा? ते म्हणे इथं नाही घेणार म्हणे, तू शिर्डीला जाय म्हणे। तर ऍडिशनल बसतात, DYSPच्या वरची पोस्ट आहे। ते म्हणे इथं नाही घेणार म्हणे, तू शिर्डीला जाय म्हणे, आमचं बोलणं झालेलं म्हणे शिर्डीला। तुम्ही त्याला पोलीस अधिकाऱ्यांना भेटले?